मुखे साहेब, आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब आणि या सगळ्या 5 मंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आपण त्यांच्यावर अजून खात्री करण्यासाठी आपली मागणी यांनी मान्य केली। याच्यावरती अजून खात्री करण्यासाठी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावरती गेलो, तिथं मीटिंग घेतली आणि तिथं चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांना पण बोलवून घेतलं आणि त्यांनी ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्या मागण्यावरती एकदाचा शिक्कामोर्तब झाला आणि आपले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं जे काही काम आहे, जे वनपट्टे धारकांचं काम आहे, त्याला वाढीव जमीन पाहिजे। जी कमी क्षेत्राची जमीन आहे ती वाढवून, मोजून वाढवून आणि सातबारा आणि नकाशे तयार झाला पाहिजे। त्याचबरोबर ही जमिनीचा मालक जो आदिवासी आहे त्याचं नाव सातबाऱ्याच्या कब्जेदार सदरी आलं पाहिजे, त्याला स्वतंत्र सातबारा मिळाला पाहिजे। त्याचबरोबर एका सातबाऱ्यामध्ये जी नावं आहेत ती नावं दुरुस्त झाली पाहिजेत आणि प्रत्येकाला नवरा बायकोच्या नावाने सातबारा मिळाला पाहिजे। त्या सातबाऱ्यावरती त्याला भाताचा बोनस, इतर 113 योजना, मग विहीर असेल, पाईपलाईन असेल, सपाटीकरण असेल, गायीची योजना असेल, बकऱ्याची योजना असेल, या सगळ्या योजना वन जमीन धारकाला ह्या मिळाल्या पाहिजेत। अशा प्रकारचा मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा त्याने लगेच जिल्हाधिकारी साहेबांना आदेश दिले। त्याप्रमाणे तुम्हाला एक खात्री आहे की पहिला आदेश हा जिल्हाधिकाऱ्याला आपण ते सांगितल्याप्रमाणे ज्या जुन्या वॉर्ड कमिट्या होत्या त्याच्यातली काही माणसं मयत झालेली होती, काही आजारी आहेत, काही म्हातारी आहेत, तर कोणी त्याच्यातला तरुण मुलगा जो होता शिकलेला, नोकरी लागली, नोकरीला निघून गेला। वन कमिटीमध्ये 5-5, 6-6 जागा ह्या रिकाम्या होत्या आणि त्या रिकाम्या भरण्यासाठी आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की कलेक्टर साहेबांना आदेश द्या आणि त्याप्रमाणे वन आपल्या ग्रामसभा लावायला ग्रामपंचायतीवरती म्हणजे ग्रामसेवक लोकांना आदेश द्या। त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आपल्या सीओ साहेबांना एक पत्र दिलं की संबंध ग्रामसभा त्या 21-22 तारखेपर्यंत लावल्या गेल्या पाहिजेत आणि जे काही वन जमिनीचं काम सुरू होईल त्यावेळेस नव्या वन कमिट्या ह्या अस्तित्वात आल्या पाहिजेत। अशा प्रकारचं पत्र हे सीओ साहेबांना दिलं गेलं। सीओ साहेबांनी प्रत्येक बीडीओ साहेबांना दिलं आणि बीडीओ लोकांनी पुऱ्या नाशिक जिल्ह्याच्या 15 बीडीओ साहेबांनी हे संबंध त्यांचे जे ग्रामसेवक आहेत ह्या ग्रामसेवकांना पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की 23-24 पर्यंत ह्या सगळ्या ग्रामसभा लावल्या पाहिजेत, नवीन वन कमिटी झाली पाहिजे। त्याप्रमाणे जवळजवळ पुऱ्या जिल्ह्यामध्ये ह्या वन कमिटीचा कार्यक्रम झाला आणि त्याप्रमाणे वन कमिट्या निर्माण झाल्या आणि त्याच काळामध्ये आपण सुद्धा हे जे काही वन जमिनीचे अर्ज आहेत ते जी आपली मागणी आहे हे आम्हाला क्षेत्रवाढीचं सरकारने मान्य केलेलं आहे आणि ते क्षेत्र माझ्या ताब्यात आहे। ते क्षेत्र सरकारने नकाशा काढून त्याची मोजणी करून आणि ते वाढीव क्षेत्र मला माझ्या सर्टिफिकेटवर दुरुस्ती केली पाहिजे आणि तेवढ्याचा सातबारा, वाढीव क्षेत्राचा सातबारा 6 एकर पर्यंतचा, ज्याच्या ताब्यात 5 एकर असेल आणि 5 एकर तिथे जागा आहे तर 10 एकर मिळणार नाही। परंतु काही गावांमध्ये दिंडोरी तालुक्यात आपण जे काही अर्ज होते हे अर्ज जवळजवळ 19 तारखेला पहिला त्र्यंबकेश्वरला, 20 तारखेला दिंडोरी तालुका, 21 तारखेला पेठ आणि चांदवड तालुका, त्याचबरोबर सुकाणा, मालेगाव,
सुरगाणा आणि कळवण या सगळ्या तालुक्यांमध्ये आपण अपील अर्ज हे भरलेले आहेत आणि ते अपील अर्ज आज सादर करण्याची इथं प्रक्रिया सुरू आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण एवढं आपल्या पोटासाठी ही सरकारी जमीन आहे, म्हणजे आपल्याच बापदादांची जमीन आहे, आपल्या गावाची जमीन आहे, ही जमीन आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून आपण अनेक वेळेस मोर्चे काढले. त्याच्यातले बरेच लोक जेलमध्ये गेले. 2002 साली अनेक लोकांनी जेल भोगलेलं आहे. काही लोकांनी नुकसान सहन केलेली आहे. एवढ्या हाल अपेष्टा सहन करून आपण जेव्हा हा हाता तोंडाशी आलेला घास आपल्या पत्रामध्ये सुखरूपपणे पडावा, आपल्याला ती जमीन मिळावी, याच्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले. सरकारी नियमाप्रमाणे आपण गेलोय. ग्रामसभा लावल्या, वन कमिट्या केल्या, आपले अर्ज भरून घेतले आणि आज आपण ते अर्ज सादर करतोय. आणि याच पोटसूळ काही लोकांच्या पोटामध्ये उठलं. काही लोकांना वाटतंय हे लोक एवढे गेले, त्यांच्याच बरोबर गेले. आणि म्हणून आपले जे आमदार आहेत नितीन पवार याने विधानसभेमध्ये एक प्रश्न